नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला माहितीच असेल की ही इथे मी वाट केली होती माझा वाडीतला राब शेतामध्ये नेण्यासाठी. माझे मागचे ब्लॉग बघितले नसाल तर हा रेफरन्स तुम्हाला काय लागणार नाही, त्यामुळे आधी मागचे ब्लॉग बघा सगळे. इथे मी वाट बनवली होती रस्त्यावरतीच रिक्षा टेम्पो आत आणण्यासाठी, आणि त्याच्यामध्ये आपण सगळा राब भरला होता पालापाचोळा वाडीतला, आणि तो भरून शेतावरती नेऊन आपण भाजावण केलेली. सो ती वाट मी आज बंद करायला इकडे आलेलो आहे. सो आज तेच काम आहे. त्याच्यानंतर आपल्याला शेतावर पण जायचं आहे. सो स्टे ट्यून, पूर्ण व्हिडिओ बघा. तर जाळं वगैरे लावून अशा पद्धतीने आता साधारण कुडून घेतलेली आहे. आता ही जी कुडून घेतलेली आहे, कुडून म्हणजे बेसिकली बांधून घेतलेली आहे कुंपण छोट्या छोट्या काठ्यामध्ये घालून. तुम्ही बघितले असाल मेन भोकं पाडून ते नारळाचे जे पवडे असतात ते नारळाचे पवडे लावून त्याच्यानंतर भोकं पाडून त्याच्यात ते मेन रोवून त्याचे मस्त दगडांनी वगैरे ठोकून असे नीट फर्म उभे करून घेतले. आणि त्याच्यानंतर आपलं जे आधीचं जाळं होतं याच कुपणीचं तेच ओढून त्याच्यामध्ये आता अशा पद्धतीची व्यवस्था केलेली आहे. ही आता तात्पुरती व्यवस्था आहे. आता होईल काय ते सांगतो. इथे तुम्ही बघू शकता कशा पद्धतीचं घुसाड झालेलं आहे कुंपणीमध्ये. तर हे पावसाळ्यात एक साधारणतः एक आठवड्याभरामध्ये वेल इतके फास्ट ग्रो करतात. तुम्ही हे जे वेल सगळे बघू शकताय, ह्या अशा पद्धतीचे जे वेल आहेत, हे वेल पावसाळ्यात इतके टेक ओव्हर करतात कुंपणींच्या वरती की तेच कुंपणींना एकदम गच्च करून टाकतात. त्यामुळे आता हे ऑटोमॅटिकली पावसाळ्यात अजून गच्च होईल. तर मंडळी, आता आम्ही चाललोय फणस काढायला. दुसरीला धक्का लावू नकोस, अलगद काढ. खराब झालाय का रे? कुजला रे बाब्या, कालच्यापासून सांगते तुला काढ काढ. छे, कमालच केलीस तू, पिकलाय तो. फिरव, उलट फिरव. नमस्कार मंडळी, आहे दुसऱ्या दिवसाची सकाळ. आणि काल संध्याकाळी तिकडे कुंपण घालून वगैरे लेट झाला, त्यामुळे मी काही आलो नाही शेतावरती. पण आज आलोय. हे आपण जे जाळलं होतं, भाजावण केलेली होती शेतावरती, ही भाजावण तुम्ही बघू शकताय. ह्याचे काही अवशेष इथे शिल्लक आहेत. काड्या, काट्या, नारळाचे पवडे किंवा ह्यांच्या पोफळीच्या विऱ्या वगैरे असे काय काय अवशेष इथे शिल्लक आहेत. जस्ट लाईक धिस. सो हे नांगरणीला वगैरे पण त्रासदायक ठरतात, त्यामुळे हे आता आपल्याला उचलायचे आहेत. आणि ह्याला म्हणतात शेत चोखळणे ना आई? सो ह्याला म्हणतात शेत चोखळणं. भाजावणीनंतर खरं झाडू मारतात शेतात, आणि झाडू मारायचा किंवा मग अशा काट्या कुटक्या काय असतील तर त्या बाजूला दूर करायच्या, सो दॅट नांगर लावायला पण चांगलं पडतं. बैलाचे नांगर होते. एक मिनिट. काय? पूर्वीच्या काळात बैलांचे नांगर होते, ट्रॅक्टरची इतकी सोय नव्हती, त्याच्यामुळे बैलच नांगरायचे. तर त्याचा उद्देश हा असायचा दाढ चोखळण्याचा, की बैलांच्या पायांना काही लागू नये. त्याच्यात काही काटाकुटा असला किंवा काही काच असली किंवा तत्सम कोणतीही वस्तू असली जी लागेल बैलाच्या पायाला, तर ती लागू नये हा त्याच्या पाठीमागचा दाढ झाडणं हा उद्देश असायचा. कारण लावणीच्या वेळेला माणसाला पण लागू शकते आणि बैलांना पण लागू शकते. नाही म्हणताना बघा किती गोळा केलाय. आणि आता हे जे गोळा केलेलं आहे, जे पेटलं नव्हतं ते आता इथे एका साईडला घेऊन आता त्याचा डोंगर वरतून आता हे पेटवून टाकतोय.
आणि शेत आता क्लिअर झालेलं आहे, ते पण दाखवतो तुम्हाला. बघू शकता तुम्ही इथे शेतामध्ये काही राहिलेलं नाही घाणगुण. आता सगळं उचलून मस्तपैकी एक जागी घेतलेलं आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने शेताची साफसफाई, चोखळणी आणि हा ब्लॉग पूर्ण झालेला आहे. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला हे नक्की सांगा.